पण देवाशी संवाद साधायचा आहे, देवाच्या लीला गायच्या आहे. आणि म्हणून भगवंतानं गोकुळामध्ये चोरी केली. एकट्यानंच केली ना, एकट्याने. काही काही चोर एकटाच जाते आणि चोर नेते, तो भुरटा चोर म्हणत आला. काही काही चोरायचा ग्रुप असते ना, काही काही चोरायचा ग्रुप असते. कृष्णाचा एक ग्रुपच होता. कृष्ण काय म्हणतोय, ए गोपाळांना, काय कृष्ण, चला जाऊ चोरलो, चला जाऊ चोरलो, चला जाऊ चोरलो, चला जाऊ चोरलो, आधी घेऊ चंद्रभान, आधी घेऊ चंद्रभान, आधी घेऊ चंद्रभान, आधी घेऊ चंद्रभान, गोपाळांना म्हणायला लागले भगवान, चला म्हणा माझ्यासोबत. कुठं? चोरी करायला जायचं आहे, चला जाऊ चोरलं. चोरी करायला जातो, ठीक आहे. आणि गोपाळ कृष्णाच्या मागे निघाले. पण चोर काय घरला कोणाच्या घरात घुसत असते का? कोणाच्या घरात जात असते दादा? ज्या घरामध्ये माल आहे एक, आणि दुसरं असं का ज्या घरामध्ये एकांत आहे तिथं जात असते की नाही. कृष्णानं असं घर शोधलं, घर पाहुणी एकांताचे. एकांत ज्या घरामध्ये आहे तिथे जातो भगवान. ज्याच्या घरी चोरी करतो तो भाग्यवान ठरतो. बरोबर, देवानं आपल्या इथं चोरी नाही केली, तो करत नाही असे दुर्भाग्य आपण. कृष्णानं चोरी केली पाहिजे. ह्या गोपिका जरी जात होत्या का अगं यशोदे, ते त्याचं नाटक होतं. ज्याच्या घरी तो चोरी करतो ते घर एकांत आहे का हे पाहतो पहिले. आपल्या घरामध्ये काय येणार आहे? तो आपल्या घरात सारा गोंधळ चालू आहे ना. तुम्ही म्हणाल गोंधळ का? सारे इंद्रिय विषयाकडे धाव घेतात आणि त्या इंद्रियांना विषय पुरवता पुरवता अनेक इंद्रियाचा गोंधळ चालतो. जसं एका आईला 4-5 मुलं आहे आणि सारे आईला तोडते, तसा प्रकार आहे हा. आपल्या या देहरूपी घरामध्ये गोंधळ असल्यामुळं इंद्रियाचा गाडे गोंधळ इंद्रियाचा गाडे गोंधळ
सांगत जातो. भगवान गोपाळांना घेऊन जातात. ज्या घरामध्ये चोरी करायला जातात ते एकांत पाहतात. एकांत याचा अर्थ असा आहे, एकाचाही अंत जिथे झाला त्याचं नाव एकांत. ज्याचे इंद्रिय शांत झालेले आहे, ज्याच्या इथे या देवरूपी घरामध्ये गोंधळ अजिबात नाही आहे, इंद्रिय शांत झालेले आहेत. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, एका जनार्दनी गाता हरीचे नाम. ज्या ठिकाणी इंद्रिय शांत झालेले आहे अशा एकांत रूपी घरामध्ये भगवान प्रवेश करतात. काही काही घरी एकांत असते पण चोराले काहीच नसते ना. पण ज्या घरी भगवान जातो ते तिथं माल आहे का पाहतो ना, तर घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे नवविध भक्ती रूपी लोणी तिथं आहे का हे पाहतो. आणि अशा घरामध्ये जेव्हा तो प्रवेश करतो, चोरी करून निघून जातो. सकाळी गोपिका उठतात आणि जेव्हा पाहतात तर त्यांना कळतं की आपल्या घरी चोरी झाली. कशा प्रकारे झाली ते आहे पहिल्या कळव्या. ती गवळ